नमस्कार. आज आपण एक अशी जबरदस्त गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला मनावर ताबा मिळवायला शिकवते. आपलं मन, बघा, ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, पण खरं तर आपल्या रस्त्यातला सगळ्यात मोठा अडथळा सुद्धा तेच बनवू शकतं. तर सुरुवात एका अशा प्रश्नाने करूया जे आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी सतावतो. असं का होतं की आपली शिस्त तुटते आणि आपलं मन सारखं सारखं शंका आणि दुःखाच्या फेऱ्यात का अडकतं? तर ही गोष्ट आहे एका ज्ञानी गुरूंची आणि एका अशा तरुणाची ज्याचं आयुष्य पूर्णपणे भरकटलेलं होतं. गुरु नेहमीच बघायचे की हा तरुण आपले महत्वाचे दिवस असेच वाया घालवतोय. एक दिवस गुरु त्याच्याजवळ गेले आणि तेव्हा त्या तरुणाने आपल्या मनातलं सगळं दुःख बाहेर काढलं. तो म्हणाला की त्याचं मनच त्याच्या प्रगतीच्या आड येतंय आणि म्हणूनच तो स्वतःला छोट्या छोट्या तात्पुरत्या सुखांमध्ये रमवून घेतो. गुरूंना त्याच्या बोलण्यातला खरेपणा जाणवला आणि त्यांना हेही कळलं की हा मार्ग किती धोकादायक आहे. तेव्हाच त्यांनी ठरवलं की याला असा काहीतरी धडा शिकवायचा जो तो आयुष्यभर विसरणार नाही. मग दुसऱ्या दिवशी गुरूंनी त्या तरुणाला एका कामात मदत करायला बोलवलं आणि बदल्यात थोडे पैसे देईन असंही सांगितलं. आणि मग ते दोघेही कडक उन्हात एका लांबच्या प्रवासाला निघाले. चालून चालून पार थकून गेल्यावर तो तरुण एका झाडाखाली आरामासाठी बसला. गुरु पाणी आणायला गेले होते आणि त्याला हळूहळू झोप लागतच होती की तेव्हाच एक अजब गोष्ट घडायला सुरुवात झाली. सगळ्यात आधी त्याच्या मनात असाच एक विचार आला की अरे, डोकं टेकायला एक मऊ उशी असती तर किती बरं झालं असतं. आणि काय आश्चर्य, विचार करताच एक मऊशार उशी त्याच्या बाजूला चक्क प्रकट झाली. आता त्याला भूक लागली होती. मग त्याने विचार केला की आपलं आवडतं जेवण समोर यावं आणि बघता बघता जेवणाने भरलेलं ताट त्याच्यासमोर हजर झालं. आता तर तो एकदम खुश झाला होता. त्याने तिसरी इच्छा केली. त्याला एक मुलगी आवडायची जी रोज दिसायची. त्याला वाटलं तिची संगत मिळावी. आणि काय सांगू, पुढच्याच क्षणी ती मुलगी तिथे होती, त्याच्याशी हसून बोलत होती. तो तरुण तर जणू स्वर्गातच पोचला होता. सगळं कसं मनासारखं घडत होतं. पण मग अचानक त्याच्या मनात एक भीतीदायक विचार आला आणि सगळं चित्रच पालटून गेलं. त्याच्या मनात आलं की हे सगळं खरं तर नसेल ना. कुठल्या तरी भूताने आपल्याला फसवण्यासाठी आणि इजा करण्यासाठी रचलेला हा मायाजाल तर नाही ना. आणि जसा त्याने हा विचार केला तसंच त्याचं स्वप्न बदललं. ती सुंदर मुलगी एका भयानक चेटकिणीत बदलली आणि त्याला खाली पाडून त्याचा गळा दाबायला लागली. तेव्हाच गुरुने त्याच्या गालावर चापट मारली आणि तो जागा झाला. कळलं की तो एक वाईट स्वप्न बघत होता. मग गुरूंनी त्याला त्या जंगलाचं रहस्य सांगितलं की या जंगलातली झाडं माणसाच्या मनात जे काही खोलवर दडलेलं असतं ते सगळं स्वप्नात खरं करून दाखवतात. तो तरुण पुरता गोंधळून गेला होता. त्याच्या मनात आलं की आराम, जेवण आणि कुणाची तरी सोबत या चुकीचं काय आहे. तेव्हा गुरूंनी त्याला समजावलं की अशा 4 प्रकारच्या इच्छा असतात ज्या आपल्याला शेवटी फक्त दुःखाकडेच घेऊन जातात. या अशा इच्छा आहेत ज्या आपल्याला एका जाळ्यात अडकवतात. मग ती शारीरिक सुखाची लालसा असो किंवा इतरांपेक्षा मोठे दिसण्याची अहंकारी वृत्ती असो, या सगळ्या गोष्टी मनाला कमकुवत करतात. गुरूंनी त्याला त्याच्या स्वप्नाचा खरा अर्थ सांगितला. त्यांनी दाखवून दिलं की कसं प्रत्येक अनियंत्रित इच्छा एका धोकादायक चक्रातून जाते. सुरुवात होते कल्पनेतून, मग येते भीती आणि शेवट होतो स्वतःच्याच विनाशाने. मग प्रश्न हा आहे की हे दुष्टचक्र तोडायचं कसं, मनावर पुन्हा ताबा मिळवायचा कसा. यावर गुरूंनी एक अगदी सोपा 5 पायऱ्यांचा मार्ग सांगितला. ही 5 सूत्री योजना म्हणजे मनाला पुन्हा वळण लावण्यासाठी एक परफेक्ट सिस्टमच आहे. म्हणजे बघा, एक स्पष्ट ध्येय ठरवण्यापासून ते कामाच्या फळाची अपेक्षा न ठेवण्यापर्यंत यात सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. हाच तो मार्ग आहे ज्यामुळे मनावर खरं नियंत्रण मिळवता येतं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले विचार हे फक्त शब्द नसतात. ती एक प्रकारची ऊर्जा आहे, अशी बीजं आहेत जी आपण आपल्या वास्तवाच्या जमिनीत पेरतो आणि मग त्याचीच फळं आपल्याला मिळतात. म्हणजेच त्या जादुई जंगलाचा खरा धडा हाच आहे की आपण जसा विचार करतो तसंच आपलं आयुष्य बनतं. बाहेरच्या जगात बदल हवा असेल तर आधी आपल्या आतल्या जगाची जबाबदारी घ्यायला शिकायला हवं. हीच पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. शेवटी गुरूंनी एकच सल्ला दिला, साधेपणा. म्हणजे साधं जेवण, साधं बोलणं आणि साधी दिनचर्या. फक्त आपलं काम चोख करायचं आणि परिणामांची चिंता करायची नाही. असं केल्याने मनाची ही नकारात्मक चक्र आपोआप तुटून जातात. आणि हा धडा खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच आहे. ही गोष्ट आपल्याला स्वतःच्या आत डोकावून बघायला लावते, विचार करायला लावते की आपण रोज आपल्या मनात नक्की कोणत्या प्रकारची बीजे पेरत आहोत.
कारण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण बाहेर जे जग अनुभवतो ते दुसरं तिसरं काही नसून आपल्याच मनात आपण तयार केलेल्या जगाचं प्रतिबिंब असतं. आजच्या या विवेचनात सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.